तर मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या अंडाशयात किती एग्ज आहेत ते तिच्या जन्मतः ठरलेलं असतं. वयाच्या 30मध्ये जर आपण प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असू तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये कोणते कोणते बदल झालेले असतात? ते की बायोलॉजिकल क्लॉक आपलं आहेच की जे कॉन्स्टंटली टिक करत जाते आणि ते बायोलॉजिकल क्लॉक की तुमचं वय वाढत जातंय, तुमच्या एग्सचा नंबर कमी होतोय, एग्सची क्वालिटी कमी होतीये. सर्वात मोठा कॅपिटल लेटर्स मध्ये मी प्रत्येक पेशंटला सांगते, PCOS ला काहीही ट्रीटमेंट नाही. हल्ली 20s किंवा अर्ली 30s मध्येही प्रीमॅच्युअर मेनोपॉज दिसायला लागलाय आणि तेही एक इन्फर्टिलिटीचं महत्वाचं कारण आहे. अनेकदा असं होतं की माझ्याकडे पेशंट बाई येते की मला मूल होत नाहीये, नवऱ्याला टेस्ट करायला सांगितली की नवरा रिफ्यूज करतो, पण त्या तिचं एकटीची जबाबदारी नाहीये ना ही मूल करणं. याच्यामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन हे पुरुषाचं आहे. नॉर्मल तुमचं सेक्शुअल लाईफ जरी असेल तरीही असं असू शकतं की तुमच्या सिमेनमध्ये किंवा तुमच्या वीर्यामध्ये 0 स्पर्म्स आहेत आणि शेवटी मातृत्व हे स्त्रीलाच करावं लागेल. जोपर्यंत पूर्णपणे तयार नसाल, फिजिकली म्हणा, इमोशनली, फायनान्शियली, या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, तोपर्यंत तुम्ही मूल प्लॅन करू नका. नमस्कार मंडळी, तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय का? जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल, पुढे संसार करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक छान आयुष्य जगायचंय, तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. कारण या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर मानसी यांच्यासोबत आणि त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि इन्फर्टिलिटी एक्सपर्ट आहेत. सो मॅम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपल्या पॉडकास्टची सुरुवात करताना मला पहिला प्रश्न विचारायचा की लग्न ठरत असताना एका बाजूला एक मतप्रवाह असतो की ज्यावेळी एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो किंवा वाईस वर्सा, त्यावेळी ते म्हणतात की अरे तुमची गुण किती जुळत आहेत का बघा, आणि त्याच्यानंतर मग तुमचं भविष्य कसं असेल ते बघा आणि मग आपण लग्नाचं फायनल करूयात. आणि दुसऱ्या बाजूला मेडिकल एक्सपर्ट आजकाल ओरडून सांगायला लागलेत की आधी तुम्ही एकमेकांचे ब्लड टेस्ट करून घ्या आणि ते करून घेतल्यानंतर तुम्ही पुढचा निर्णय घ्या की तुम्ही लग्न केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. मला या क्षेत्रातले तुम्ही एक्सपर्ट आहात म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे की का केली पाहिजे ब्लड टेस्ट जर लग्नाचा आपण विचार करतोय तर? तर माझ्या मते याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिली गोष्ट ही आहे की आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा ही एक आयुष्यभराची किंवा लाईफ टाईम कमिटमेंट असते. बरोबर. तर हा नवा टप्पा जेव्हा आपल्या आयुष्यातला चालू होणार असतो, अशात तुम्ही स्वतः किती फिट आहात किंवा तुमचं ते सगळे बदल जे तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, मुलाच्या मुलीच्या दोघांच्याही बाबतीत ते घडतातच की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. तर त्याला सामोरं जायला तुम्ही किती फिट आहात किंवा तुम्ही किती तुमचे बाकीचे सगळे ब्लड टेस्ट, आणि हल्ली तर मी म्हणते की 25च्या पुढे किंवा आधी 30च्या पुढे म्हणायचे, आता तर 25च्या पुढे प्रत्येकाने वार्षिक एकदा ब्लड टेस्ट करूनच घेतल्या पाहिजेत सगळ्या. एकूण आपलं फिटनेस की शुगर म्हणा, कोलेस्ट्रॉल म्हणा, हे हिमोग्लोबिन, B12, D3, ह्या सगळ्या गोष्टी आपण वर्षातनं एकदा तपासल्याच पाहिजेत. हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ आपण लग्न करणार आहोत किंवा नाही याच्या इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. तर हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग त्याच्यात हा आहे की लग्न केल्यानंतर पुढचा विषय हा येतो की तुमचं रिप्रोडक्शन किंवा मुलं होणं. तर अशा बाबतीत जेव्हा तुम्हाला काही अनुवंशिक आजार असतील किंवा काही कम्युनिकेबल डिसीजेस जसे की STDs, HIV आहे, हेपटायटिस B आहे, की हे आजार लैंगिक संबंधामधून तुम्ही एकमेकांना जर देऊ शकणार असाल किंवा जेव्हा मुलं करणार असाल तर तेव्हा दोघांमध्येही काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील, जे आता रिसेसिव्ह डॉमिनंट असे 2 प्रकारचे जीन्स असतात. आता जेव्हा मूल बनतं तेव्हा त्याला अर्धे त्याचे जीन्स असतात ते आईकडनं येतात, अर्धे वडिलांकडनं येतात आणि ते एकत्र येऊन मूल बनतं. तर त्याच्यामध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह असे 2 पद्धतीचे जीन्स असतात. डॉमिनंट जीन्स जे असतात ते त्याचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक जास्त दिसून येतं, पण रिसेसिव्ह जीन्स असतात ते मास्ट असतात. आता समजा 2 लोकांनी लग्न केलं ज्यांच्यामध्ये रिसेसिव्ह जीन खराब असतील आणि नेमके तेच खराब जीन त्या मुलाला गेले, तर त्या मुलामध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशी जर तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल की हे काही दोष असण्याची, तर या गोष्टी नक्की तुम्ही लग्नाच्या आधी तपासून पाहिल्या पाहिजेत, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला मूल होण्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येणार नाही.
आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की आधी मी 30शी नंतर म्हणायचं की तुम्ही वार्षिक ब्लड टेस्ट घ्या, आता 25शी नंतर हा सल्ला आहे. तर हा जो 5 वर्षांचा टाइम स्पॅन कमी झालाय ह्याच्या मागे काय कारण आहे? आपण अनेकदा न्यूज मध्ये वाचतो किंवा हे बघतो की खूप यंग वयामध्ये हल्ली लोकांना हार्ट अटॅक्स येत हो, आहेत, हो. डायबेटीस डिटेक्ट डिटेक्ट होतोय, होत बीपी वाढतोय. कारण आणि ह्याचं कारण आपली जीवनशैली, आपली बदलती जीवनशैली, की आजकाल आपल्या आयुष्यामध्ये इतका ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे आणि आहार, फिजिकल ऍक्टिव्हिटी तेवढी नाहीये, व्यायाम तितका केला जात नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक जणाला आपली स्वतःची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपल्या मेडिकल मॅच मेकिंगच्या विषयाकडे येताना मला विचारायचं आहे की मग तुम्हाला आजकाल अशी उदाहरणं दिसतात का की कदाचित ह्यांनी जर ब्लड टेस्ट केली असती तर आज ही परिस्थिती नसती आली? म्हणजे हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा आहे की या माध्यमातून मेडिकल मॅच मेकिंग इम्पॉर्टंट आहे हे पण समोरच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जे हेपटायटिस बी, हेपटायटिस सी किंवा HIV हे आजार जे आहेत ते आपल्याला आधी तपासणं गरजेचं आहे किंवा हे मेडिकल मॅचमेकिंग म्हणजे ह्याच्या टेस्ट जर तुम्ही आधी केल्या असतील लग्नाच्या आधी तर तुमच्या पार्टनरसाठी ते फेअर असतं. बरोबर. कारण शेवटी कसं आहे की लग्नानंतर तुमचे लैंगिक संबंध येणार. तुम्ही नाही म्हटलं तरी जर निगेटिव्ह HIV पॉझिटिव्ह आणि HIV निगेटिव्ह अशा कपलचं लग्न झालं तर एकमेकांना तुम्ही तो आजार देणार आहात. अनफॉर्च्युनेटली या आजाराला परमनंट क्युअर नाहीये, जरीही त्याच्या औषधांनी तुमचं लाईफ स्पॅन खूप चांगलं होतं किंवा तुम्ही अगदी नॉर्मल आयुष्य जगू शकता. पण असं नाहीये की एकदा तुम्ही पॉझिटिव्ह झालात की तुम्ही परत निगेटिव्ह होऊ नाही शकत. बरोबर, बरोबर. त्यामुळे ही गोष्ट करणं गरजेचं आहे. मग आता ज्यांना दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय त्यांनी कोणत्या अशा टेस्ट आहेत की ज्या टेस्ट केल्याचं पाहिजे, त्याशिवाय पुढे नाही जायचं? कोणत्या रिकमेंड कराल? HIV, हेपटायटिस बी, हेपटायटिस सी, एक VDRL म्हणजे सिफिलिस नावाचा एक आजार असतो, तोही STDs मध्येच येतो. त्याचीही टेस्ट केली पाहिजे. कारण हे सगळे आजार आहेत ना, हे सेक्शुअली ट्रान्समिटेड जरी आपण म्हणत असू तरीही ते इतर काही मीन्सनी सुद्धा तुमच्या शरीरात येऊ शकतात. तर जसं की तुम्हाला जर का कधी रक्त दिलं असेल म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन, युजली आता कसं आहे की हल्ली आपल्या इथे ब्लड बँक्स मध्ये रक्त अगदी तपासून बघितलं जातं किंवा त्याच्यावरती सगळ्या टेस्ट केल्या जातात. लगेच ते अमर अकबर अँथनी सारखं नसतं की एकीकडनं घेतायत आणि दुसरीकडनं देतायत. त्यामुळे आता या सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि हल्लीच्या ब्लड बँक्स मध्ये व्यवस्थित काळजी घेतली जाते सगळीकडेच की तुम्हाला इन्फेक्टेड ब्लड मिळणार नाही. पण तो एक भाग झाला. कधी कधी सिरिंजेस, आता तेही हल्ली केलं नाही जात कारण आधी पूर्वीच्या काळात कसं असायचं की ते सिरिंजेस वगैरे स्टेरिलाइज करून पुन्हा त्याच वापरायचे. पण आता सिंगल यूज डिस्पोजेबल सिरिंजेस, नीडल्स हे सगळे हॉस्पिटलमध्ये वापरले जात आहेत. काही कधी कधी ड्रग युजर्स असतात की एक इंजेक्शन मधनं IV ड्रग्स जे घेतात ते की एकमेकांमध्ये ते सिरिंजेस शेअर केले जातात. किंवा कधी कधी इवन मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन, की जन्मतःच जर का आई समजा HIV पॉझिटिव्ह असेल तर त्या बाळालाही ते HIVचा संसर्ग होऊ शकतो जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली नसेल तर, किंवा ह्या टेस्ट जर का झाल्या नसतील कुठे तर ही शक्यता पण असते. त्यामुळे हे आजार तर 100% याच्यात आहेत. आणि त्याच्या पुढे मग मी म्हटल्याप्रमाणे की तुमचं एक ओव्हरऑल फिटनेसच्या दृष्टीने की तुम्ही तुमची शुगर टेस्ट करणं गरजेचं आहे. डॉक्टरांकडे गेलात, हॉस्पिटलकडे मध्ये गेलात की नेमका तुमचा BP तपासला जातो, तुमच्या बाकीच्या गोष्टी तपासल्या जातात. कारण बऱ्याचदा असं असतं की BP वाढलेला असेल, शुगर वाढलेली असेल, याचे काही सिम्पटम्स नसतात किंवा आपल्याला कळत नाही. कारण ह्या गोष्टी आतल्या आत घडतात आणि नंतर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही याचा आपल्याला परिणाम जाणवणार नाही. कधीतरी वाटतं की अरे डोकं दुखतंय तर स्ट्रेसमुळे असेल, कामाच्या दबावामुळे असेल. पण नंतर ह्या सगळे जे हे दोन्ही आजार आहेत हे आतल्या आत तुमचे अवयव खातात आणि नंतर पुढे जाऊन जेव्हा कॉम्प्लिकेशन्स होतात मग अचानक वाटतं की अरे याला 30 वर्षाचा मुलगा, याला हार्ट अटॅक कसा काय आला? पण तो काय एका दिवसात आलेला हार्ट अटॅक नसतो. हे सगळे अनेक वर्षांसाठी किंवा अनेक इट इज अ बिल्डअप. बरोबर, बरोबर. आता हे सगळं आत्ताच्या पिढीला ऐकत असताना समजतं, पटतं.
पण आता मला समजा लग्न करायचंय किंवा ह्या वयातल्या कुणालाही लग्न करायचंय, तर ते हे पालकांना कसं पटवून दिलं पाहिजे की बाबा, कारण त्यांची मानसिकता काय असते, मुलाच्या घरचं चांगलं आहे ना, मुलीच्या घरचं चांगलं आहे ना, ते दोघं दिसायला चांगले आहेत ना, त्यांचं एकमेकांशी पटतंय ना, त्यांची गुणं जुळतायत ना, चला तारका काढूयात. ह्या मानसिकतेमधून की आत्ता परिस्थिती अशी आहे की कदाचित त्या व्यक्तीचे आधी रिलेशन्स आले असण्याची शक्यता आहे, कदाचित त्या व्यक्तीला काहीतरी त्रास असण्याची शक्यता आहे जी वरून दिसणार नाहीये आपल्याला. आणि म्हणून माझा कन्सर्न आहे की बाबा, मी हे माझ्या पालकांना सांगावं, माझ्या पालकांनी त्या व्यक्तीसोबत ते बोलावं किंवा ह्या गोष्टीसाठी ऍग्री व्हावं. बोलणं मला करता येईल, पण हा पालकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण बऱ्याच मुलांची ही व्यथा असणार आहे. बरोबर आहे. पण कसं आहे ना, की मी नेहमी म्हणते की लीड बाय एक्झाम्पल, की आपण असं जर म्हटलं की तुम्ही तुमच्याकडनं जर का ह्या टेस्ट केल्या, की पालकांनी जर का दुसऱ्या म्हणजे त्या समोरच्या फॅमिलीला सांगताना की माझ्या मुलींनीही या सगळ्या टेस्ट केल्यात, त्यामुळे आणि त्याचे रिपोर्ट्स आम्ही तुमच्या बरोबर शेअर करायला तयार आहोत. पण मग आमची ही अपेक्षा आहे की तुमच्याही मुलांनी करावेत, कारण कसं आहे, शेवटी हा भविष्याचा प्रश्न आहे आणि कोणाच्या, तुमच्याच मुलांच्या. बरोबर बरोबर. कारण जर का नंतर तुम्ही आता समजा की दुर्दैवाने असं काही झालं की लग्नानंतर हार्ट अटॅक आला समजा, किंवा काही आता HIV पॉझिटिव्ह कोणी निघालं, आणि नंतर तुमच्याच मुलाच्या आयुष्याचा पुढचा प्रश्न आहे ना. आणि हे आता लग्न जेव्हा होतं तेव्हा एक्सपेक्टेड हेच असतं की ही लाईफ लॉंग कमिटमेंट आहे, त्यामुळे तेवढी सजगता आली पाहिजे. बरोबर. याच्यामध्ये एक आजार असा आहे की ज्याच्याबद्दल फार बोललं जातं आणि थोडंसं घाबरलं जातं असं मला वाटलं जेवढं मी वाचलं, ते म्हणजे थॅलिसेमिया. बरोबर. सो काय आहे थॅलिसेमिया? तर जसं मी मगाशी म्हणाले तसं की हा जेनेटिक आजार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक जीन आईकडनं येतो, एक जीन वडिलांकडनं येतो. तर थॅलेसेमिया हा जो आजार आहे हा तुमच्या रेड हिमोग्लोबिन चेन्स मधला डिफेक्ट आहे. तर हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रेड ब्लड सेल्स म्हणजे ज्या लाल पेशी असतात आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामधला कंटेंट, की आपण जेव्हा टेस्ट करतो, ब्लड टेस्ट करतो, पहिली गोष्ट आपण बघतो हिमोग्लोबिन किती आहे. तर ते हिमोग्लोबिनच्या जे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असतं किंवा हिमोग्लोबिनच्या चेन्स असतात, अल्फा आणि बीटा अशा 2 चेन्स त्याच्यामध्ये असतात, एकत्र येतात. तर त्याच्यामध्ये दोष असणं याला थॅलेसेमिया म्हणतात. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की ह्या थॅलेसेमियाचे मायनर आणि मेजर असे 2 प्रकार असतात. मायनर म्हणजे थॅलेसेमिया मायनर म्हणजे जर का तुम्हाला एक खराब जीन म्हणजे एका पालकाकडनं एक खराब जीन आला असेल तर त्याला थॅलेसेमिया मायनर म्हणतात. आता थॅलेसेमिया मायनरचा एखादा जर पेशंट असेल तर त्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही फारसा फरक पडत नाही. फक्त त्यांनी जर हिमोग्लोबिनची टेस्ट केली तर ती थोडीशी कमी असते, म्हणजे 10-11च्या घरात त्याचं हिमोग्लोबिन राहतं, पण त्याला बाकी सगळ्या त्याच्या ऍक्टिव्हिटीज अगदी व्यवस्थित करता येतात. त्याला कुठेही रिस्ट्रिक्शन येत नाही की फिजिकली तो फिट असतो किंवा त्याला व्यायाम करता येतो, कुठे त्याला त्रास होत नाही या गोष्टीचा. पण त्याचं हिमोग्लोबिन थोडंसं कमी असतं. कधी जर का रक्त तपासायला गेलो आणि असं कळलं की अरे माझं हिमोग्लोबिन कधी 10च्या वर जातच नाही किंवा 11च्या वर जातच नाही, असं जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा माझ्या मनात नेहमी सुरू होतं की अरे थॅलेसेमियाची टेस्ट यांची केली पाहिजे. तर तो एक म्हणजे तो मायनर असतो. पण आता समजा 2 थॅलेसेमिया मायनरच्या व्यक्तींनी लग्न एकमेकांशी केलं, तर जेव्हा त्यांचं मूल बनत असतं तेव्हा 25% अशी रिस्क असते की तो मायनरचा जो खराब जीन असतो तो दोघांकडचा त्या मुलाला जाईल. आणि अशी मुलं जी असतात त्यांना थॅलेसेमिया मेजर नावाचा आजार असतो. आता थॅलेसेमिया मेजर ज्यांना होतो त्यांचं हिमोग्लोबिन अगदी कमी म्हणजे 5-6 असंच राहतं. या बाळांना सारखं सारखं वारंवार दर 3 आठवड्यांना 4 आठवड्यांना आपल्याला रक्त द्यावं लागतं आणि त्यांचं आयुष्य सुद्धा कमी असतं. त्यामुळे ही थॅलेसेमियाची जी टेस्ट असते ही आम्ही प्री कन्सेप्शनल स्क्रीनिंग म्हणून, की एक वेळ लग्नाच्या आधी जरीही केली नसेल तरी प्री कन्सेप्शनल, की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार असाल त्याच्या आधी ही टेस्ट करणं मस्ट आहे. थॅलेसेमिया मायनर असेल तर मग बाकी काही प्रॉब्लेम येत नाही, अजिबात नाही. मग ह्यांचा हिमोग्लोबिन वाढू शकतो का आपण जर प्रयत्न केले तर? ते 11-10च्या आसपास तसाच राहतो. आणि समजा आपण टेस्ट केली कन्सेप्शन पूर्वी आणि त्याच्यामध्ये कळालं आपल्याला की बाबा दोघांनाही थॅलेसेमिया मायनर आहे, तर 25% चान्सेस पुढे आहेत होण्याचे. मग त्यावेळी प्रिकॉशन घेऊन आपल्याला पुढे करता येऊ शकतं का? हो, त्याच्यानंतर आपल्याला एकदा मूल राहिलं किंवा एकदा प्रेग्नन्सी राहिली की त्याच्यावरती काही स्पेसिफिक टेस्ट करता येतात बाळावरती. म्हणजे प्रीनेटल डायग्नोसिस त्याला म्हणतात, की बाळाच्या भोवतीचं पाणी काढून त्याच्यावरती टेस्ट केली जाते आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला कळलं, कारण 25% जरी थॅलेसेमिया मेजरची रिस्क असेल
तरी 75% हे बाळ एकतर थॅलेसेमिया मायनर असेल किंवा नॉर्मल असेल, म्हणजे काहीच नसेल, दोन्ही चांगले जीन्स आई वडिलांकडनं त्याला गेले असतील. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक मुलाचा म्हणजे किंवा मुलाचा जन्म होऊच द्यायचा नाही हे योग्य नाहीये. 75% तर चान्स आहे ना तुम्हाला व्यवस्थित बाळ होण्याचा. आता हे कधी अफेक्ट होणार आहे की म्हणजे समजा थॅलेसेमिया मायनरचं बाळ झालं तुम्हाला, किंवा एकच पालक समजा की नवरा नवरीपैकी समजा एकालाच थॅलेसेमिया मायनर असेल, दुसऱ्याचं नॉर्मल असेल, तर वर्स्ट केस काय होईल की यांच्या बाळाला थॅलेसेमिया मायनर होईल, कारण एकाचा तो जीन जाईल. आता हे कधी मॅटर होणार, जेव्हा ते बाळ मोठं होईल आणि त्याचं लग्न होईल आणि त्याला मूल होईल, तेव्हा याचा फरक पडेल. पण नाहीतर ही बाळं किंवा ही मुलं ज्यांना मायनर असतं ती अगदी नॉर्मल आयुष्य जगू शकतात. आता आपण काही हे बघितलं, हिपॅटायटिस बी आहे, सी आहे, HIV आहे किंवा थॅलेसेमिया आहे, हे सगळे नंतर क्युरेबल आहेत का, की हे एकदा लागण झाली मग त्यातून क्युरेबल नाही काय, असं काय आहे? आता थॅलेसेमिया म्हणजे अनुवंशिकच दोष आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही क्युअर नाहीये. पण जसं मी म्हंटल तसं की मायनर असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीच कोणत्याच काही फरक नाही पडत. शेवटी कसं आहे की HIV, हेपॅटायटिस बी, ऑफकोर्स या सगळ्या याला आता औषधं अवेलेबल आहेत की त्यांचा व्हायरल लोड तो अगदी कमी ठेवता येतो, म्हणजे त्यांना मोर ऑर लेस नॉर्मल आयुष्य जगता येतं. पण कसं आहे की HIV ज्या लोकांना असतो त्यांची इम्युनिटी, त्याला इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट म्हणतात का, कारण त्यांची प्रतिकारशक्ती ही कमी होते. त्यामुळे कोणताही आजार जो असतो तो त्यांच्यामध्ये खूप मोठा वाटतो. की अगदी साधा निमोनिया म्हणा किंवा TB, आता या जंतूंचा, आता युजली ज्यांना HIV नसतो अशा लोकांची प्रतिकारशक्ती तितकी असते की तुम्ही ह्या जंतूंना इझिली फाईट करू शकता. पण ज्यांना HIV असतो त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि बऱ्याचदा असं असतं की छोटासा आजार असतो तो खूप मोठा होऊ शकतो. ओके. आता पॉडकास्टच्या दुसऱ्या टप्प्याकडे घेऊन जायचा मला विषय खरं तर, तो म्हणजे की आजकाल जीवनशैलीमुळं, म्हणजे जीवनशैलीचं नाव दिलं जातं आणि एका गोष्टीचं फार महत्व वाढले, ते म्हणजे इनफर्टिलिटीचे जे सेंटर्स आहेत त्यांचं. सो मुळात म्हणजे 25 वर्षापूर्वी जर आपण परिस्थिती बघितली तर त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी रेट हा एवढा नव्हता जेवढा आजकाल वाटतोय किंवा वाढतोय. सो त्याच्या मागे काय कारण असावीत की बाबा प्रत्येक कपलला केव्हा ना केव्हा तरी ती भीती वाटते की अरे होईल का नाही होईल, मग आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे. मग काही जण सांगतात की तुम्ही वर्षभर आधी सगळ्या गोष्टींची तयारी करायला चालू करा, नंतर तुम्ही प्लॅन करा. सो इन्फर्टिलिटी वाढण्यामागं काय कारण आहे? अनेक कारण आहेत. पहिलं सर्वात महत्वाचं कारण हे आहे की हल्ली लग्नाचं जे ऍव्हरेज एज किंवा चाइल्ड प्लॅनिंगचं, की तुम्ही मुलाचं प्लॅनिंग करता, त्याचं ऍव्हरेज एज वाढलंय. म्हणजे पूर्वीच्या काळात आपले आई वडील किंवा आजी आजोबा त्या काळामध्ये ज्या वयात लग्न व्हायची, 20-21 वर्षाची मुलगी झाली मॅक्झिमम की तिचं लग्न केलं जायचं. पण आता 21व्या वर्षी कोणी विचारही करणार नाही की आपण लग्न करावं, आणि त्याच्यात गैर काहीच नाहीये. कारण जितकं शिक्षण म्हणा किंवा नोकरी, तुम्हाला बाकीचे जे गोल्स असतात, तुमचे करिअर म्हणा, फायनान्शियल गोल्स असतात, ते सगळे तुम्ही एकीकडे साध्य केलेच पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये की तुम्ही लग्न कराच असं जे मागे लागणं आहे. तर ठीक आहे, तो प्रत्येकाचा पर्सनल इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. ते एक कारण झालं. कारण कसं आहे की प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये किती एग्ज असतात, किती स्त्रीबीज असतात, ते तिच्या जन्मतः ठरलेलं असतं. मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या अंडाशयात किती एग्ज आहेत ते तिच्या जन्मतः ठरलेलं असतं. आता जशी ती वयात येते मुलगी, तसं दर महिन्याला तिची पाळी जशी येत जाते तसे तिचे काही एग्ज त्यातले, त्या साठ्यातले कमी कमी होत जातात. त्यामुळे जसं तुमचं वय वाढतं तसं ह्या एग्सचा साठा, म्हणजे त्याचं क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही कमी होत जातात. त्यामुळे जे जुने लोक म्हणायचे की तुम्ही लवकर लग्न करा, लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करा, त्याचं कारण हे आहे, किंवा ही गोष्ट अजूनही खरी आहे की जितक्या लवकर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन कराल, की एक साधारण 25 ते 30 या वयामध्ये जर का प्रेग्नन्सी प्लॅन केली गेली तर उत्तम आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकली फिट असता, तुमचे एग्सचा क्वालिटी, तुमचे एग्सचे नंबर हे सगळे ऑप्टिमम असतात. पण इट इज नॉट फेअर की आपण या कारणासाठी त्या मुलीला सांगावं की नाही, तू तुझं सगळं शिक्षण सोड, करिअर सोड, सगळं बाजूला ठेव आणि आधी, म्हणजे कारण आता मूल आणि चूल हे फक्त मुलींचं कर्तव्य हे राहिलेलं नाहीये, आणि दॅट इज फेअर इनफ, दॅट इज फाईन. पण तर तो एक भाग झाला की तुमच्या स्त्रीबीजांचा साठा
हा जसं वय वाढतं तसा कमी होत जातो. त्यामुळे कन्सीव्ह होणं हे अवघड होत जातं. ओके. दुसरं एक कारण आहे की जसं तुम्ही म्हणाला जीवनशैली, की लाईफस्टाईल बेस्ड डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, की लाईफस्टाईल जीवनशैली तुमची खराब असल्यामुळे किंवा काही ज्या गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये एक आहे पीसीओएस. पीसीओएस हा आता ग्लोबल एपिडेमिक झाल्यासारखाच आहे, की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम त्याला म्हणतात. पीसीओडी पीसीओएस म्हणजे सेम. जुनं नाव त्याचं पीसीओडी होतं, आता त्याला पीसीओएस म्हटलं जातं. इट इज द सेम. तर तो ही एक आजार आहे की जो आपल्या लाईफस्टाईलमुळे, आता तो का होतो याला काहीच कारण नाहीये किंवा याला उत्तर नाहीये, की आता 2 बहिणी असतील, एकीला पीसीओएस असेल, एकीला नाहीये. ओके. हिलाच का झाला याच्या मागे काहीच कारण नाही. ऑफकोर्स त्याच्यामध्ये थोडं जेनेटिक कंपोनेंट आहे, की जर का आईला पीसीओएस असेल तर तिच्या मुलीला होण्याची शक्यता थोडी जास्त आहे. पण असं इट इज नॉट नेसेसरी की झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये डेफिनेटली तुमची जीवनशैली जर का खराब असेल, की तुमचं व्यायाम नसेल, आहाराकडे लक्ष नसेल, तर या गोष्टींमुळे तो वर्स होत जातो. त्याच्यामुळेही इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढतं. दुसरं म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे एग्जच नाही, स्पर्म्सच्या पण क्वालिटीवरती फरक पडतो. ओके. एंडोक्राईन डिस्रप्टिंग केमिकल्स, आता आपण त्याला काही करू नाही शकत, की आपल्या आजूबाजूला इतके असतात, म्हणजे टॉक्सिन्स, केमिकल्स सगळे, की ज्याला ईडीसीज, एंडोक्राईन डिस्रप्टिंग केमिकल्स असं म्हणतात, की ते आपल्या हॉर्मोन्स वरती परिणाम करतात. आता ते आपण जे हवा इनहेल करतो पासनं ते आपण जे खातो, जे पाणी पितो, या सगळ्यामध्ये ते असतात. आपण काहीच करू नाही शकत, की जरी आपण म्हटलं की हो बाबा मी सगळं ऑर्गॅनिक खाणार, तरी आपण हवा जी इनहेल करतो त्याला आपण काहीच करू नाही शकत. त्यामुळे हे पर्यायाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात जात असतात, छोट्या छोट्या अमाऊंट्समध्ये. मायक्रोप्लास्टिक्स म्हणा, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन इन्फर्टिलिटीचं त्यामुळे प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग याच्यामध्ये मेडिकली तुमचा सल्ला काय असेल, की बाबा लग्न केव्हा केलं पाहिजे, त्यासाठी मुलीचं वय काय असावं, मुलाचं वय काय असावं, आणि त्या दोघांनी प्रेग्नन्सीसाठी केव्हा विचार केला पाहिजे, ह्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी खरं सांगू का, की हे हा अतिशय इंडिव्हिज्युअलाइज्ड विचार आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही मूल व्हावं या कारणासाठी तुम्ही लग्न करा. शेवटी त्यामुळे जे वय, आता जेव्हा वेनेवर यू आर रेडी, की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हो बाबा मी या गोष्टीसाठी तयार आहे, पालकत्वाची जबाबदारी घ्यायला, पालकत्व किंवा लग्न सुद्धा, की लग्नाची जबाबदारी घ्यायला जोपर्यंत स्वतः तयार नसेल तोपर्यंत उगाच कोणालाही फोर्स करू नये याच्या मागे. कारण आजकाल, म्हणजे आता आपण बोलतोय हा वेगळा विषय आहे, पण डिव्होर्सेसचंही किती रेट सध्या वाढलेला आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की बऱ्याचदा तुम्ही पूर्णपणे याचा विचार न करता किंवा तुमची इमोशनल मॅच्युरिटी नसताना ह्या गोष्टीकडे तुम्हाला ढकललं गेलंय, आणि नंतर त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला कळलंय की अरे हे दिस इज नॉट वर्किंग आउट. तर त्यामुळे मी म्हणेन की हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. एक डॉक्टर म्हणून हो मी हे सांगेन की आता म्हणजे जसं मी म्हटलं की 25 ते 35 ह्या एज ग्रुपमध्ये, इनफॅक्ट 25 ते 30 मुलीच्या एज ग्रुपमध्ये एग्सची क्वालिटी ऑप्टिमम आहे. पण याचा अर्थ हा नाही की चला 25 ची झालीच, चल आता मूल करून टाक. त्याला ऑप्शन्स आहेत, जसं की एग फ्रीजिंग, एम्ब्रिओ फ्रीजिंग, आपण बोलूच त्याच्याबद्दल. पण हे त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत की तुम्ही लवकर तुमची फर्टिलिटी प्रिझर्व्ह करून एकीकडे ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही, कारण शेवटी मूल हे इरिव्हर्सिबल डिसिजन आहे. एकदा झालं की तुम्ही त्याला रिटर्न पॉलिसी काहीच नाहीये. बऱ्याचदा म्हणतात मला पेशंट आल्यावर की तुमची रिटर्न पॉलिसी काय आहे, कारण पोटात असतं तोपर्यंत 9 महिने छान वाटतं, एकदा आलं की जेव्हा रात्रभर रडणं किंवा ते सगळं जे सुरू होतं, ऑफकोर्स मजेत म्हणतात, पण तरी की शेवटी तुमचं आयुष्य पूर्ण 360 डिग्रीज बदलून जातं मूल तुमच्या आयुष्यात आल्यावर. आणि जोपर्यंत ते मोठं होत नाही, इंडिपेंडेंट होत नाही, तोपर्यंत ती तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे एकदा झालं की तुम्ही त्याच्याबद्दल काहीच करू नाही शकत. तर त्यामुळे तुम्ही जोपर्यंत पूर्णपणे तयार नसाल, फिजिकली म्हणा, इमोशनली, फायनान्शियली, या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, तोपर्यंत तुम्ही मूल प्लॅन करू नका. ओके. आणि हल्ली अशाही एक ट्रेंड किंवा अशीही लोक आहेत की जी इलेक्टिव्हली दे चूज नॉट टू बी पेरेंट्स, की ते मूल होऊ देत नाही. डबल इन्कम नो किड्स. बरोबर. दॅट इज ऑल्सो फाईन. तो प्रत्येकाचा विषय, इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. बरोबर. सो मॅम, आता बोलता बोलता आपण म्हणालो की पीसीओएस ला जागतिक महामारी म्हणतायत, आणि त्याच्यामुळं म्हणजे
बऱ्याच मुलींना तरी समस्या जाणवती, तर त्याच्यामागे काय कारण आहेत की बाबा ह्या गोष्टींमुळे पीसीओएस होतोय? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तो क्युरेबल आहे का? किंवा ती जी कंडिशन आहे, ती कंडिशन तुम्ही घालवू शकता, यासाठी काय उपचार आहेत का? पहिला सर्वात मोठा कॅपिटल लेटर्स मध्ये मी प्रत्येक पेशंटला सांगते, पीसीओएस ला काहीही ट्रीटमेंट नाही. ओके. त्यामुळे ट्रीटमेंट म्हणजे कम्प्लिटली तो बरा होऊ शकतो का, तर नाही. ओके. हा ट्रीटमेंट आहे, पण पीसीओएस हा आजार जो आहे तो कम्प्लिटली क्युरेबल नाहीये. ओके. त्यामुळे ही गोष्ट आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे की आपल्याला पीसीओएस आहे. ऑफकोर्स तुमच्या जीवनशैलीत काही तुम्ही बदल घडवले तर तुमचे सिम्पटम्स त्यांनी बेटर होतील. कोणत्याही डॉक्टरांकडे आता पीसीओएस म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते थोडक्यात, की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, की याच्यामध्ये काय असतं की आपल्याला एक गर्भाशय असतो प्रत्येक मुलीला आणि 2 अंडाशय असतात, 2 ओव्हरीज असतात. तर दर महिन्याला त्या अंडाशयामधनं काही एग्ज किंवा काही अंडी असतात ती ग्रो व्हायला लागतात. त्याच्यामधलं एक एग तुमचे जे शरीरामध्ये हॉर्मोन्स सिक्रीट होतात त्याच्यामुळे त्यातलं एक एग जे असतं ते मॅच्युअर होतं, परिपक्व होतं आणि ते बाहेर सोडलं जातं. याचा पर्पज काय आहे की समजा प्रेग्नन्सी राहिली तर हे स्त्रीमधलं जे स्त्रीबीज आणि पुरुषामधलं स्पर्म वीर्य हे एकत्र येऊन त्याचं बेबी बनतं, बाळ बनतं. तर याच्यासाठी हे ओव्ह्युलेशन दर महिन्याला आपलं होतच. तर आता जर का पीसीओएस मध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स जो होतो त्याच्यामुळे हे जे एक एग किंवा एक स्त्रीबीज मॅच्युअर होऊन रिलीज झालं पाहिजे ते होत नाही. आणि त्यामुळे जे अनेक छोटे छोटे एग्स जे आपल्याला ओव्हरीज मध्ये दिसतात त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे सिस्ट काय असतं, सिस्ट म्हणजे फ्लुइड फिल्ड स्पेस असते. ती सोनोग्राफीमध्ये ती छोटी छोटी एक अशी स्त्रीबीज आपल्याला त्या ओव्हरीच्या स्कॅनमध्ये दिसतात आणि त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं म्हटलं जातं. आता ह्याच्या बरोबरच की शरीरामध्ये अजून काय काय बदल घडतात की ते स्त्रीबीज परिपक्व होत नाही, त्यामुळे त्याच्या पुढची प्रोसेस काहीच होत नाही. तर पुढची प्रोसेस काय की जर का ते स्त्रीबीज फर्टिलाइज झालं तर त्याची प्रेग्नन्सी होते, जर ते झालं नाही तर युट्रसच्या आतमध्ये जे अस्तर वाढलेलं असतं ज्याला आम्ही एंडोमेट्रियम म्हणतो ते अस्तर बाहेर निघून जातं आणि मुलीची पाळी येते आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट सायकल सुरू होते. आता समजा हे मध्येच ही प्रोसेस अडकली की त्याचं मॅच्युरिटीच होत नाहीये त्या एगला, तर याचा अर्थ काय की ते अस्तर जे बनलंय ते बाहेर येतच नाही. म्हणून त्या मुलीला अनेक महिने, 2 महिने, 3 महिने होतात, पाळीच येत नाही. 1.5 महिने, 2-2 महिने पाळी येत नाही. म्हणजे इरेग्युलर किंवा अनियमित पाळी येणे हे त्याचं एक लक्षण झालं. दुसरं म्हणजे या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे तिचे काही इतर म्हणजे मेल पॅटर्नचे हॉर्मोन्स थोडेसे वाढतात. त्यामुळे मग तिला मिशी येणं किंवा चेहऱ्यावरती केस येणं, काही पिंपल्स येणं, ऍक्ने जे असतात ते येणं, त्वचा थोडी ऑइली होणं, ह्या गोष्टी शरीरामध्ये होतात. अलॉंग विथ दॅट इन्सुलिन नावाचा एक हॉर्मोन असतो जो आपण आता समजा काही खाल्लं, ग्लुकोज खाल्लं किंवा शुगर खाल्ली तर ती शुगर आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होण्यासाठी आपलं पॅनक्रियस किंवा स्वादुपिंड हे इन्सुलिन नावाचं एक हॉर्मोन रिलीज करतं. आपल्या सगळ्यांनाच माहितीये कारण डायबेटीस मध्ये इन्सुलिन लागतं हे आपल्याला माहिती असतं. तर हे इन्सुलिन हा हॉर्मोन असतो तो तुमच्या टिश्यूज वरती ऍक्ट करून ते ग्लुकोज डायजेस्ट करतं. तर त्या इन्सुलिनला रेझिस्टन्स निर्माण होतो. म्हणजे काय की आता एवढी शुगर डायजेस्ट करायला आपल्याला एवढं इन्सुलिन लागतंय, पण पीसीओएस मध्ये एवढं इन्सुलिन जातंय पण ती शुगर डायजेस्टच नाही करू शकत आहे, म्हणजे त्याला रेझिस्टन्स आलाय. मग शरीर एवढं इन्सुलिन बनवतं, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. म्हणजे डायबेटीस का, तर नाही. पण या बायकांना की ज्यांना पीसीओएस असतो त्यांना पुढे जाऊन डायबेटीस होण्याची शक्यता थोडी जास्त असते. सो हे सगळे बदल तुमच्या शरीरामध्ये घडतात. आता ही आहे ती मेटाबॉलिक कंडिशन आहे. म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये हे सगळे बदल होत आहेत. पण ही पूर्णपणे रिव्हर्स करता येते का किंवा पूर्णपणे ट्रीट करता येते का, तर नाही. नॉर्मली ॲज डॉक्टर्स तुम्ही जे सिम्पटम्स घेऊन येता आमच्याकडे ते आम्ही ट्रीट करतो. म्हणजे जर का एखादी मुलगी आली आणि म्हणाली मला पाळीच येत नाहीये, मला 3-3 महिने पाळी नाही येते, तर तिला पाळी येण्याच्या गोळ्या दिल्या जातात. आता समजा तिला 3 महिन्याच्या गोळ्या दिल्या, 3 महिने तिची पाळी नियमित येईल. पण जोपर्यंत ती तिच्या जीवनशैलीवरती काम करत नाही तोपर्यंत 4थ्या महिन्यामध्ये बॅक टू स्क्वेअर वन, पुन्हा पाळी होती तशी. दुसरं म्हणजे स्त्रीबीज व्यवस्थित बनत नसल्यामुळे ह्या मुलींना पुढे जाऊन इनफर्टिलिटी किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. तर अशा केसेसमध्ये की आता समजा पीसीओएस ची बाई आहे जी आमच्याकडे इनफर्टिलिटी म्हणून येते, तर तिला आम्ही त्या इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट देतो. पण पीसीओएस हा पूर्णपणे बरा
हे औषधांनी होऊ शकत नाही. तो बरा होण्यासाठी किंवा तो कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट, की मी खूप वेळ ओपीडी मध्ये याच्यावर घालवते आणि याच्यावर खूप भाषण देते, की जीवनशैलीमधले बदल किंवा लाईफस्टाईल चेंजेस. म्हणजे काय? म्हणजे काय, येस. की रेग्युलर व्यायाम करणं. आता व्यायाम करणं म्हणजे मुलींनी फक्त योगाच केलं पाहिजे किंवा फक्त वॉकिंगच केलं पाहिजे, हे अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येक मुलीने किंवा प्रत्येक स्त्रीनी स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट रेझिस्टन्स ट्रेनिंग, की तुम्ही वजन उचला, हे खूप महत्वाचं आहे. का तेही सांगते. दुसरं म्हणजे त्याच्याच बरोबर कार्डिओ ही झालं पाहिजे. कार्डिओ म्हणजे काय, की आपलं हार्ट जेव्हा बीट होतं जास्त फास्ट, तर त्याला कार्डिओ म्हणतात, तर तेही केलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा. म्हणजे योगा वगैरे आवडत असेल अवश्य करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, छान व्यायाम आहे. पण फक्त योगा हे तुमच्यासाठी पुरेसं नाहीये, किंवा मी फक्त चालायला जाते अर्धा तास, हे पुरेसं नाहीये. ऑफकोर्स तुम्ही काहीच करत नसाल त्याच्यापेक्षा ते चालणं बरं आहे. पण ऍक्च्युअली स्ट्रेंथ ट्रेनिंग हे का गरजेचं आहे, कारण आता समजा आपले जे कॅलरीज बर्न होतात की नाही ऍट रेस्ट, ते आपल्या मसलमध्ये होतात. तर आता समजा 2 व्यक्ती असतील की त्यांचं वजन सेम असेल, 60 किलो दोघींचंही वजन असेल, पण एकीमध्ये फॅट जास्त आहे आणि एकीमध्ये मसल जास्त आहे. तर ऍट रेस्ट म्हणजे आता आपण नुसते बसलोय ना, आणि तरीही जे शरीरामध्ये कॅलरीज बर्न होत असतात ते जिच्यामध्ये मसल जास्त आहे तिच्यामध्ये होतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला रेझिस्टन्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मेनोपॉज मध्येही याचे अत्यंत खूप जास्त फायदे आहेत. ऑफकोर्स तो आजचा विषय नाही, पण जरीही प्रेग्नन्सी किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमचं, आणि ऑफकोर्स प्रेग्नन्सीमध्येही या गोष्टीचा खूप महत्व आहे, की जितकं तुम्ही फिट असाल किंवा जितकं तुमची ऍक्टिव्हिटी लेवल चांगली असेल, जितके ऍक्टिव्ह राहता थ्रू आउट प्रेग्नन्सी, प्री प्रेग्नन्सी आणि थ्रू आउट प्रेग्नन्सी, तितकं प्रेग्नन्सी राहणं, प्रेग्नन्सी टिकणं आणि ती हेल्दी प्रेग्नन्सी पुढे जाऊन तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींचे चान्सेस खूप जास्त वाढतात. ओके. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हा एक महत्वाचा भाग झाला. दुसरं म्हणजे आहाराकडे लक्ष देणं, कारण आजकाल आपण इझी फिक्स बघतो, किंवा आपला एकूण आता भारतीय आहार जो आहे तो थोडासा कार्बोहायड्रेट रिच आहे, आणि सध्या खूप त्याच्यावरती स्टडीजही झालेल्या आहेत रिसेंट अगदी, की जे खूप ठिकाणी बोललं जातं याच्याबद्दल. कारण आपण बेसिकली की आपण एक व्हेजिटेरियन शाकाहारी देश आहोत. ठीक आहे, त्याच्यामध्ये गैर काहीच नाही, मी स्वतः शाकाहारी आहे, पण तरी आपल्याला त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण की जे ॲनिमल सोर्सेस मध्ये आहे, तर ते आपल्या रोजच्या जेवणात तितक्या प्रमाणात आपण खात नाही. प्रोटीन म्हणा, फायबर म्हणा, की भाज्या, सॅलड, फळं, हे तुम्ही जितकं खाल्लं पाहिजे. तर या गोष्टींचा बॅलन्स, की एक त्या आपल्या प्लेटमध्ये तो बॅलन्स दिसला पाहिजे. आपण काय करतो, 2 पोळ्या खातो, एवढीशी भाजी खातो, वरण डाळ कधी असते, प्रोटीन उसळ कधी असते कधी नसते, पनीर, टोफू या गोष्टी आपण हार्डली कधी खातो, कधीतरी असं स्पेशल ओकेजनला या गोष्टी खाल्ल्या जातात. पण ह्या प्रोटीन्स आपल्याला रोजच्या जेवणामध्ये प्रत्येकाने खाणं गरजेचं आहे. तर आहार आणि तुमचं व्यायाम, ह्या 2 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, आणि ह्या जर का नियमितपणे केल्या तर बऱ्याचदा पीसीओएसची जी लक्षणं असतात ती ऑटोमॅटिकली रिव्हर्स होतात. पण हे तुम्ही जोपर्यंत मेंटेन करताय तोपर्यंत ती तशी राहतील. एकदा तुम्ही बाबा झालं, आता माझे 5 किलो वजन कमी झालं, आता मी परत बॅक टू स्क्वेअर वन जाते, असं जर केलं तर ते पुन्हा येणार आहे, तो त्रास पुन्हा व्हायला लागणार आहे. मग हे सगळं ऐकत असताना माझ्या डोक्यात एक प्रश्न सातत्यानं असा ठण की मला विचार असं म्हणतो, तो म्हणजे स्ट्रेस फॅक्टरचा या सगळ्यामध्ये काय परिणाम होतोय का? म्हणजे इन्फर्टिलिटी मध्ये सुद्धा आणि पीसीओएस मध्ये सुद्धा स्ट्रेस आहे, त्यामुळे ही कंडिशन क्रिएट होतीये, असं काही जाणवलंय का आतापर्यंत? क्रिएट होत नाहीये, पण हो, त्यांनी स्ट्रेस हा एक महत्वाचा भाग आहे, की त्याच्यामध्ये इट इज अ कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर, बट इट इज नॉट अ सोल रिझन. की फक्त स्ट्रेस आहे म्हणून तुम्हाला इन्फर्टिलिटी झाली असं नसतं युजली. पण हो, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर तो नक्की आहे, किंवा पीसीओएस मध्येही तो नक्की आहे, कारण तुमचं कॉर्टिसॉल नावाचं जे हॉर्मोन असतं ते स्ट्रेसमध्ये वाढतं, आणि त्यांनी हे सगळे हॉर्मोनल चेंजेस होतात, ज्याच्यामुळे पीसीओएसचं प्रमाण वाढणं किंवा तुमचं फॅट डिपॉझिशन होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. आता बोलताना आणखीन एक उल्लेख झाला तो एग फ्रीजिंगचा. सो एग फ्रीजिंग करणं खरंच ऍडवायझेबल आहे का, आणि त्याचा विचार केला पाहिजे का? म्हणजे त्याच्याबद्दल आता जसं पीसीओएस बद्दल तुम्ही सांगितलं, तसं एग फ्रीजिंग बद्दल सुद्धा थोडंसं सांगाल का? नक्की. तर एग फ्रीजिंग म्हणजे
मी थोडक्यात असं सांगते की तो आपण इन्शुरन्स पॉलिसी जशी घेतो तसं एग फ्रीझिंग कडे बघावं. कारण कसं आहे की हल्ली जसं आपण मगाशी बोललो की मुलींसाठी हे अनफेअर आहे की त्यांना हे सांगणं की चल बाबा तू आता 25ची झालीस, तू लग्न करून टाक, तर किंवा तू मूल करून टाक, हे सांगणं हे त्यांच्यासाठी अनफेअर आहे. कारण त्यांचेही स्वतःच्या महत्वाकांक्षा असतात, त्यांना करिअरमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये बऱ्याच काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतात. आणि बायोलॉजिकली आता बाईच मुलाला जन्म घालू शकते म्हणून तो एक थोडासा सेटबॅक त्यांना येऊ शकतो आणि कदाचित त्या वेळेला त्या तयार नसतील त्याच्यासाठी. किंवा कधी कधी असंही होतं की तुम्हाला योग्य तो पार्टनर अजून मिळालेला नसतो, त्यामुळे तुम्ही लग्न करून फॅमिली सुरू करायला तयार नसता, किंवा अजून नक्की नसतं तुमचं की असं असतं की हो बाबा कदाचित कधीतरी इन द फ्युचर मला आवडेल आई व्हायला, पण आत्ता मी ह्याचा विचार नाही करू शकत, फायनान्शियल कारणं असतील, अनेक कारणं असतील. तर अशा यांनी की पण जसं आपण मगाशी बोललो की मुलींना बायोलॉजिकल क्लॉक असतं की तुमचं ऑलरेडी जन्म होतो तेव्हाच ठरलेलं असतं की तुमच्या शरीरामध्ये किती स्त्रीबीज आहेत. आता त्याच्यासाठी त्याची क्वालिटी बघण्याची अनफॉर्च्युनेटली काही पण आपल्याकडे टेस्ट अवेलेबल नाहीये. पण अकॉर्डिंग टू स्टडीज की जे आता बाय एक्सपिरियन्स आपल्याला अनेक वर्षांमध्ये कळलेलं आहे की 30च्या पुढे जसं वय वाढतं तशी त्याची क्वालिटी पण कमी होत जाते. नंबर बघण्यासाठी ब्लड टेस्ट असते, सोनोग्राफीवरती पण आम्हाला दिसू शकतात ते. AMH नावाची एक ब्लड टेस्ट असते महत्वाची की ती आम्ही युजली ऍडवाइस करतो आणि त्याच्यानी आपल्याला हा अंदाज येऊ शकतो. कारण हल्ली इन्फर्टिलिटीची मगाशी आपण जी कारणं बोलत होतो त्याच्यामध्ये हेही एक कारण आहे की हल्ली प्रीमॅच्युअर एजिंग हे व्हायला लागलंय की लवकर, म्हणजे आता AMH नावाचा जो आपण हॉर्मोन जो टेस्ट करतो त्याची लेवल काही महिलांमध्ये खूप कमी असते किंवा मुलींमध्ये खूप कमी असते की जसं आपलं वय वाढतं तसं त्या AMH ची लेवल कमी कमी होत जाते. आता बऱ्याचदा असं दिसतं की कधी कधी आपण एक 25-30 वर्षाच्या मुलींची जर का AMH टेस्ट केली किंवा ओव्हेरियन रिझर्व्ह आपण बघतो त्याच्यामध्ये, तर त्यांचा जवळजवळ एक 40च्या बाईचा जसा ओव्हेरियन रिझर्व्ह असेल तसा त्या मुलींचा ओव्हेरियन रिझर्व्ह असतो. त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी किंवा प्रीमॅच्युअर मेनोपॉज कडे वाटचाल ही असते ह्या मुलींची. तर हल्ली 20 किंवा अर्ली 30s मध्येही प्रीमॅच्युअर मेनोपॉज दिसायला लागलाय आणि तेही एक इन्फर्टिलिटीचं महत्वाचं कारण आहे. तर त्यामुळे जर ही आपण टेस्ट आधी केली असेल की लग्न तुमचं ठीक आहे, तुमचं ठरेल न ठरेल जे काही असेल, पण एक 25च्या पुढे आयडियली आपण हे एक AMH ची टेस्ट करून बघावी, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑफकोर्स. आणि इन केस ती कमी असेल तर त्यावेळेसच आपण एग फ्रीजिंग किंवा आता एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे काय की तुमचं लग्न झालंय पण तुम्ही आत्ता लगेच मूल करायला तयार नाही आहात. तर एम्ब्रिओ म्हणजे आपण ते भ्रूण की बाईचं एग आणि पुरुषाचं स्पर्म हे एकत्र करून जे 3 दिवसाची किंवा 5 दिवसाचं आपण ते बेबी वाढवून स्टोअर करू शकतो, त्याला एम्ब्रिओ म्हणतात. तर ह्याचं आपण फ्रीजिंग जे करतो ते नक्कीच प्रत्येकाने याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे. आता ही प्रोसेस साधारण IVF ची प्रोसेस किंवा टेस्ट ट्यूब बेबीची जी प्रोसेस असते तशी असते. कारण एक फ्रीजिंग हे काय तुमच्या शरीराच्या आत नाही होऊ शकत, हे आपल्याला बाहेर लॅबमध्ये करावं लागतं. तर याच्यासाठी आपण आधी हे सगळे रुटीन बेसलाईन टेस्ट करतो. त्याच्यानंतर त्या स्त्रीला आपण काही एक 10-12 दिवसांची इंजेक्शन्स देतो. ती कशासाठी असतात की तिचे एग्स वाढवण्यासाठी. आता नॉर्मली जसं आपण मगाशी मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल बोललो की नॉर्मली एका सायकलमध्ये ते अनेक एग्स जे ग्रो व्हायला लागतात त्यातलं एकच एग मॅच्युअर होतं. त्यामुळे ते एकच एग फर्टिलायझेशनसाठी किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी अवेलेबल असतं. पण आपल्याला आता जेव्हा आपण एग फ्रीजिंग करतो तेव्हा जितकी जास्त एग्स मिळतात तितकं आपल्याला चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपण इंजेक्शन्स देऊन, काही रोजची इंजेक्शन्स असतात ती देऊन आपण ते एग्स वाढवण्याचा प्रयत्न करतो. ती एकदा सोनोग्राफी मधून आपण ते स्टडी करत असतो की ते एग्सची साईज कशी वाढतीये. एकदा ती एग्सची साईज एका पर्टिक्युलर रेंजला आली की मग आपण ते सगळे एग्स तिच्या शरीरातनं काढून घेतो. ही काढण्याची जी प्रोसिजर असते ती आपण भूल देऊन जरी करतो तरी त्याच्यामध्ये कुठे पोटावर काही कट वगैरे नसतो. आपण खालून थ्रू द वजाइना सोनोग्राफी मधनच ते एग्स
काढून घेऊ शकतो. ओके. आणि त्याच्यानंतर जर का एग फ्रीजिंग करायचं असेल तर त्यातली आपण एम्ब्रिओलॉजी लॅबमध्ये चांगल्या क्वालिटीची जी एग्ज आहेत ती आपण फ्रीज करून ठेवू शकतो. ओके. आता ही एग्ज एकदा फ्रीज झाली की ती तुम्हाला हवी तितकी वर्ष आपण फ्रीज करून ठेवू शकतो. त्याचे हॉस्पिटलचे काही चार्जेस असतात की ते जसं वार्षिक त्यांचे रिन्युअल चार्जेस असतात की हो बाबा तुम्हाला ठेवायची आहेत काही, तर असेल तर ती तुम्ही रिन्यू करत राहू शकता. तसंच जर का एम्ब्रिओ फ्रीजिंग करायचं असेल तर ही पहिली प्रक्रिया सगळी सेम असते, पण एकदा ते एग्स बाहेर निघाले की तुमच्या नवऱ्याच्या स्पर्म्स घेऊन आपण ते एकत्र आणतो लॅबमध्ये, की एकदम सूक्ष्म सुई असते, त्याच्यातनं आपण मायक्रोस्कोप मधनं बघतो की त्या सर्वात चांगल्या क्वालिटीचा स्पर्म कोणता आहे आणि तो स्पर्म त्या एग मध्ये इंजेक्ट केला जातो. मग ते लॅबमध्ये ते जे एम्ब्रिओज बनलेले असतात ते 3 ते 5 दिवस साधारण ग्रो केले जातात आणि मग त्याच्यातले जे बेस्ट पॉसिबल आहेत, कारण त्यातले कदाचित असं असेल की जे वीक असतील ते डे 1 टू डे 2 किंवा डे 2 टू डे 3 असं जाता जाता मागे पडत जातात. मग डे 3 ला किंवा डे 5 ला आपल्याला जे एम्ब्रिओज मिळतात ते चांगल्या क्वालिटीचे असतात. मग त्यातले आपण फ्रीज करून ठेवतो, म्हणजे 10 एग जर मिळाली तर कदाचित आपल्याला त्याचे 2 किंवा 3च एम्ब्रिओज पुढे मिळतील. तर तसंच म्हणजे आता एग फ्रीजिंग समजा एखाद्या मुलीने केलं असेल आणि पुढे जाऊन तिला वाटलं की हो बाबा आता मला हे एग्ज वापरून म्हणजे लग्न झालं तिचं की माझ्या नवऱ्याच्या स्पर्म्स वापरून आम्हाला याचं मूल तयार करायचंय, तर पुढची प्रक्रिया ही अशीच असते की ते एग्ज आपण फ्रीज केलेले काढतो, त्याच्यात ते स्पर्म्स इंजेक्ट करतो, त्याचे एम्ब्रिओज बनवतो, मग त्या मुलीच्या त्या बाईच्या शरीरातलं जे युट्रसच्या आतलं अस्तर असतं ते वाढवण्याची औषधं देतो आणि मग ते एम्ब्रिओज आतमध्ये सोडतो, म्हणजे तिला त्यांनी प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. तर हा एक इन्शुरन्स सारखं एक काम झालं की जर का तुम्ही फ्रीज करून ठेवू शकता, आता पुढे जाऊन जर का तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी राहून गेली, कदाचित ते एग्स तुम्हाला लागणारही नाहीत, मग तुम्ही त्या लॅबला सांगू शकता की हो बाबा आता आम्हाला डिस्कंटिन्यू करायचे आहेत, मग तुम्ही प्रीमियम भरणं जसं थांबवता तसं तुम्ही बंद करू शकता आणि मग ते एग्स डिस्कार्ड होतात त्याच्या पुढे. ही प्रोसेस खर्चिक आहे की सध्या मॅनेजेबल आहे, म्हणजे ह्याचा खर्च साधारण आता कसं आहे की हॉस्पिटल टू हॉस्पिटल व्हेरी होतो. साधारण IVF ची जी प्रक्रिया असते ते त्याची एक ओव्हरऑल खर्च, कारण हे इंजेक्शन वगैरे त्याचा डोस किती लागतो तुम्हाला किंवा या सगळ्यावर अवलंबून आहे, 1.5 ते 2 लाखापर्यंत हा IVF चा खर्च जातो. आणि मग परत फ्रीजिंग चार्जेस ते परत हॉस्पिटल टू हॉस्पिटल व्हेरी होतात, ते वार्षिक असतात आणि किती एम्ब्रिओज आहेत, किती एग्ज आहेत त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहेत, कारण जास्त प्रमाणात असतील तर तुम्हाला ते जास्त त्याचे जे कंटेनर्स असतात की ज्याच्यात आपण स्टोअर करतो ते जास्त लागणार आहेत, त्यामुळे तुम्ही ऑफकोर्स त्या लॅब मधली जागा जास्त ऑक्युपाय करणार आहात आणि मग त्यांचे ते रेंटल चार्जेस जास्त असणार आहेत. ओके. सो आता पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला परत वय आधारित प्रश्नावरती येते, म्हणजे वयाच्या 20 मध्ये आणि वयाच्या 30 मध्ये जर आपण प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असू तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये कोणते कोणते बदल झालेले असतात? तर एजिंग हा एक महत्वाचा भाग आहे की जसं आपण बोललो मगाशी की एग्सची क्वालिटी आणि एग्सचा नंबर ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा कमी किंवा डिक्लाइन होत जातात तेव्हा अनुवांशिक दोष किंवा जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओज हे 30च्या पुढे होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे तुमच्या बाळामध्ये काही आता समजा डाऊन सिंड्रोम आहेत किंवा म्हणजे मतिमंदता की जे अनुवांशिक काही दोष असतात की जे जीन्स एकत्र येताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स, त्या बाळांमध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तर त्याची रिस्क जास्त असते. दुसरं म्हणजे जर का आई एकदा प्रेग्नंट होताना म्हणजे ती मुलगी बाई प्रेग्नंट होताना जितकं जास्त वय तितकं आता वयोमानानुसार तुम्हाला जे बाकीचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणा की शुगर वाढते, बीपी वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन प्रेग्नन्सी ही होण्याची शक्यता वाढत जाते. तिसरी गोष्ट म्हणजे जर का वजन जास्त असेल की त्याच्यानी सुद्धा बाईचं वजन जास्त असेल सुरुवातीला, त्यांनीही काही बाळावरती परिणाम होऊ शकतात. जितकं वय वाढतं तितकं मिसकॅरेजेसचा धोका वाढतो, ॲबॉर्शन्सचा धोका वाढतो की ते ॲबनॉर्मल बेबी असतं, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये मिसकॅरेजेस होऊ शकतात. कधी कधी एल्डरली म्हणजे खूप वय वाढलेलं असताना प्रेग्नन्सी राहिली तर बाळाची वाढ कमी असण्याची शक्यता, बाळाला रक्तपुरवठा कमी असण्याची शक्यता, बाळाभोवतीचं पाणी कमी होणं, सिझेरियन डिलिव्हरी लागणं, अशी अनेक त्याच्यामध्ये रिस्क असतात. पण ऑफकोर्स की हे जाणून घेतलं पाहिजे की विथ द राईट ट्रीटमेंट आणि विथ द राईट गायडन्स या गोष्टी आपल्याला
बऱ्यापैकी लवकर डायग्नोज करता येतात. त्याच्यावरती जे काही आपल्याला उपाय असतात ते मेडिकल ट्रीटमेंट आता इतकी ऍडव्हान्स्ड आहे की आपण पूर्णपणे या गोष्टी जरी अवॉइड करू शकत नसू तरी आपल्याकडे एका अशा पॉइंटला आपण जाऊन डिलिव्हरी करू शकतो की ते मूल सर्व्हाइव्ह होईल त्याला, किंवा आत पोटात असताना सुद्धा अनेक आता औषधं किंवा अनेक टेस्ट अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ते बाळ हेल्दी आहे की नाही हे कळतं. त्याच्यानंतर त्याला जे काही बाकी औषध गोळ्या असतात आपण ते व्यवस्थित ती प्रेग्नन्सी पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि हेल्दी आई आणि हेल्दी बाळ हे जन्माला देऊ शकतो. सो मॅम, आता पॉडकास्टच्या आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येताना एक खूप महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्याबद्दल आपलं संबंध पॉडकास्टमध्ये बोलणंच झालं नाही, तो म्हणजे पुरुषांबद्दल. म्हणजे स्त्रियांचं अंडाशयातून जी बीजांची निर्मिती होते, त्यांचा क्वालिटी आहे, त्यांची क्वांटिटी आहे, याच्याबद्दल आपण वयानुसार होणारे फरक ह्याच्याबद्दल तर बोललो. पण पुरुषामध्ये असे फरक वयाच्या 20 पासून पुढे जसं वय वाढत जाईल तसे दिसतात का त्यांच्या स्पर्म्समध्ये? दिसतात. आता फरक बाई आणि पुरुष याच्यामध्ये फरक हा आहे की पुरुष हा स्पर्म्स आयुष्यभर प्रोड्यूस करू शकतो, पण बाईचं एगचा जो साठा आहे तो लिमिटेड आहे. की एकदा तिचा मेनोपॉज जो येतो, की मेनोपॉज काय येतो की तुमच्या शरीरातला हा एगचा साठा संपून गेला म्हणून तुम्हाला मेनोपॉज येतो, पण तसा पुरुषांना मेनोपॉज येत नाही. त्यामुळे आयुष्यभर ते काही प्रमाणामध्ये स्पर्म्स प्रोड्यूस करू शकतात. ऑफकोर्स वयोमानानुसार त्याच्या क्वालिटीमध्ये थोडा फरक पडतो, पण आजकाल असेही कधी कधी, कारण कसं आहे की स्पर्म्सची क्वालिटी किंवा स्पर्म्स कसे आहेत, त्याचा काउंट किती आहे, त्याची त्या स्पर्म्सची पोहण्याची क्षमता किती आहे, त्याची क्वालिटी काय आहे, हे सगळं आपल्याला त्या सिमेन अनालिसिस नावाची एक त्या वीर्याची परीक्षा केल्याशिवाय, टेस्ट केल्याशिवाय आपल्याला ते कळू शकत नाही. कारण जरीही म्हणजे या स्पर्म्सची क्वालिटी आणि तुमचा सेक्शुअल परफॉर्मन्स याच्यामध्ये काहीही संबंध, म्हणजे बेसिकली त्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर नॉर्मल तुमचं सेक्शुअल लाईफ जरी असेल तरीही असं असू शकतं की तुमच्या सिमेनमध्ये किंवा तुमच्या वीर्यामध्ये 0 स्पर्म्स आहेत. त्यामुळे पुरुषांनीही, की आपण जे लग्नाआधीची किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधीच्या तपासण्यांबद्दल बोललो, की पुरुषांनीही ही टेस्ट करणं की तुमची सिमेन अनालिसिस एक बेसलाईन म्हणून की तीही गरजेची आहे. कारण तुम्ही जेव्हा बाईला फर्टिलिटीचं विचारताय तेव्हा 50% भाग हा इथे येतो. अनेकदा असं होतं की माझ्याकडे पेशंट बाई येते की मला मूल होत नाहीये, नवऱ्याला टेस्ट करायला सांगितली की नवरा रिफ्यूज करतो, पण त्या तिचं एकटीची जबाबदारी नाहीये ना ही मूल करणं. ह्याच्यामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन हे पुरुषाचं आहे. त्यामुळे पुरुषांनीही त्यांचे सिमेन अनालिसिस, आणि खरं तर सिमेन अनालिसिस ही अतिशय सोपी परीक्षा आहे करायला. म्हणजे जितकं एग्सची क्वालिटी आपल्याला कळू नाही शकत, कारण ती शरीराच्या आत वाढतात. आता आम्ही IVFच्या वेळेस जेव्हा ती एग्स बाहेर काढतो किंवा एग फ्रीजिंगच्या वेळेला बाहेर काढतो तेव्हाच आपण ती मायक्रोस्कोपच्या खाली बघून आपल्याला त्याची क्वालिटी कळते, पण सिमेन अनालिसिस करणं त्या मानाने खूप सोपं असतं. आता त्याच्यामध्ये आपल्याला त्या स्पर्म्सचा नंबर, स्पर्म्सची क्वालिटी, स्पर्म्सची पोहण्याची क्षमता, कारण कसं आहे की शेवटी ते स्पर्म्स एकदा त्या बाईच्या योनीमध्ये डिपॉझिट झाले की त्याच्या पुढे त्यांना पोहत पोहत त्या स्त्रीबीजापर्यंत पोहोचायचंय आणि तिथे जाऊन मग ते एकत्र येऊन त्याचं बेबी बनणार आहे. तर ह्याची कॅपॅसिटी किंवा ह्याची क्वालिटी ही बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि लाईफस्टाईलमुळे, जे आपण इतका वेळ बोललो होतो, तर पुरुषांच्याही खराब लाईफस्टाईलमुळे या स्पर्म्सवरती परिणाम होऊ शकतो, की सिमेनच्या तुमच्या क्वालिटीवरती, नंबरवरती, काउंटवरती स्पर्म्सच्या नक्की परिणाम पडतो. स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्ज, तंबाखू ह्या सगळ्या गोष्टींनी डेफिनेटली फरक पडतो. व्यायाम न करणं, खूप गरम पाण्यानी किंवा गरम ठिकाणी जर का तुम्ही काम करत असाल, की खूप आता समजा फॅक्टऱ्यांमध्ये काम करणारे काही पुरुष असतात, तर त्यांच्या सिमेनमध्ये काही खराबी होण्याची शक्यता असते त्या हीट एक्सपोजरमुळे. स्ट्रेस फॅक्टर येस, तोही इथे आहे. ओके. आणि जसं आपण एग फ्रीजिंग करू शकतो तसं आपण स्पर्म फ्रीजिंग किंवा ह्या फॅसिलिटीज आहेत अगदी, आणि त्या तर उलट सोप्या आहेत जास्त. की एग फ्रीजिंग करण्याची खूप मोठी प्रक्रिया आहे. स्पर्म फ्रीजिंग म्हणजे तुम्ही एक सिमेन सॅम्पल थ्रू मॅस्टरबेशन दिलं की ते फ्रीज करून ठेवलं जातं. ओके. सो आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना 2-3 रॅपिड फायर प्रश्न आहेत, की ते प्रश्न मी ते स्टेटमेंट घेईन मी आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही सांगायचंय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे साखर सोडल्यानंतर PCOS मध्ये फरक पडतो.
पडतो, पण ओके. म्हणजे साखर सोडल्याने तुमचा डायबेटीस बरा होतो का, तर नाही. तर फरक हा नक्की पडतो, कारण जितकं तुम्ही गोड खाताय किंवा जितकं तुम्ही शुगर, रिफाईंड शुगर जितकी तुमच्या खाण्यामध्ये येतेय, तितका हा आजार किंवा तितका तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणं वगैरे ह्याचं प्रमाण वाढतं. पण नुसती साखर सोडली आणि बाकीचे काहीही बदल घडवले नाहीत आपल्या जीवनशैलीमध्ये, तर हा PCOS मध्ये थोडासा फरक पडेल, खूप प्रमाणात नाही. ओके. आणि जर जीवनशैलीतले बदल आपण कमीत कमी अवॉइड करण्याचा प्रयत्न केला तर नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त वाढते. अगदी. ओके. ओके. सो आता शेवटच्या प्रश्नाकडे मला यायचंय. तो प्रश्न म्हणजे की ज्या स्त्रिया आहेत की त्यांना करिअर आणि मातृत्व या दोन्हीचा एक समतोल साधायचा आहे आणि तो कसा साधायचा आहे कळत नाहीये किंवा डोक्यात खूप सारे प्रश्न आहेत, कदाचित नवीन लग्न, ते पण मला असं वाटतं की लव्ह मॅरेज मधून झालं असेल तर पार्टनर सोबत थोडासा ओपननेस जास्त असतो. जो अरेंज मॅरेज मधून असेल तर पार्टनर सोबत ओपननेस कमी. त्याच्या आजूबाजूची जी लोक आहेत, सासू सासरे वगैरे, या सगळ्यांसोबत आपल्याला तेवढं ओपनली कम्युनिकेट करता येत नाही. तर मग करिअर आणि मातृत्व याचा समतोल कसा साधायचा, यांना काय सल्ला द्याल? तर हा, जसं आपण मगाशी बोललो तसं इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. पण बेसिकली काय आहे की ह्या दोन्ही गोष्टी, की बायोलॉजिकल क्लॉक आपलं आहेच, की जे कॉन्स्टंटली टिक करत जाते, आणि ते बायोलॉजिकल क्लॉक की तुमचं वय वाढत जातंय, तुमच्या एग्सचा नंबर कमी होतोय, एग्सची क्वालिटी कमी होतीये, त्यामुळे. आणि शेवटी मातृत्व हे स्त्रीलाच करावं लागणार आहे, किंवा मूल जन्माला घालणं हे स्त्रीलाच करायला लागणार आहे. तर तुमचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे या गोष्टीला तयार नसाल, फिजिकली, मेंटली, फायनान्शियली, या सगळ्या गोष्टींचा, आणि हे तुमच्या एकटीची जबाबदारी नाहीये, त्यामुळे हे पार्टनर सोबत, तुमच्या नवऱ्यासोबत हे तुम्ही नक्की बोललं पाहिजे. बाकीची लोक फॅमिलीतली आहेत ना, ती इममटेरियल आहेत. शेवटी हे मूल तुमच्या दोघांचं आहे, त्यामुळे तुम्ही याचा विचार केला पाहिजे की तुम्हाला कधी आणि कशा पद्धतीने मूल हवंय हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. बायोलॉजिकल क्लॉक आणि आपण जे कॉम्प्लिकेशन्स बोललो, की प्रेग्नन्सीमध्ये जितकं वय वाढतं तितके कॉम्प्लिकेशन्स हे नक्की वाढतात. पण तरीही करिअर आणि या सगळ्या गोष्टी, तुमचं शिक्षण म्हणा, करिअर म्हणा, तुमचे जे काही फायनान्शियल गोल्स असतील, तर तेही तितकेच महत्वाचे आहेत. की जस्ट बिकॉज तुम्ही स्त्री आहात म्हणून तुम्ही ते बॅक सीटवर ठेवून चला आता संसारातच गुंता, असं मी कधीच म्हणणार नाही. आणि तुम्हाला हे ऑप्शन्स आहेत की तुम्ही एग फ्रीजिंग, एम्ब्रिओ फ्रीजिंगचा विचार करू शकता जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल या गोष्टीसाठी. तुम्ही दोघेही, म्हणजे नवरा बायको दोघेही जेव्हा पूर्णपणे तयार असाल हा निर्णय घ्यायला, तेव्हाच हा निर्णय घ्या. कोणत्याही बाबतीचा आपल्याला रिग्रेट नकोय पुढे जाऊन, की कधीही असं वाटायला नकोय की अरे आपण मूल प्लॅन नाही केलं, हेही आपल्याला नंतर वय वाढून गेल्यावर किंवा ते एग्सचा साठा संपून गेल्यावर ते वाटायला नकोय. ऑफकोर्स त्यालाही ऑप्शन्स आहेत, की जरीही आपले एग्स संपून गेले तरी डोनर एग्स आपल्याला वापरून प्रेग्नन्सी प्लॅन करता येते. आणि ह्या गोष्टी सगळ्या कॉन्फिडेन्शियल असतात अगदी, त्यामुळे तुम्ही त्याचा विचार किंवा त्याचा अगदी असा न्यूनगंड काही बाळगण्याची गरज नाहीये. तर पण बेसिकली या दोन्हीचा तुम्ही, हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. जस्ट बिकॉज माझ्या मैत्रिणीला आता मूल होतंय किंवा माझ्या बहिणीला मूल झालं म्हणून मलाही झालं पाहिजे, असा अट्टाहास करू नका. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कपल हे वेगळं आहे, आणि तुमचे जे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आहेत, तुमचं जे आयुष्य आहे ते तुमच्या दोघांपुरतं मर्यादित आहे, आणि तुम्ही दोघांनी शांतपणे बसून याचा ओपनली संवाद साधला पाहिजे आणि ओपनली याची चर्चा केली पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला साधा. डॉक्टर तुम्हाला जज करणार नाहीयेत या बाबतीत, किंवा जरीही तुम्ही मला येऊन सांगितलं की नाही आम्हाला मूल नकोच आहे, तर फाईन, दॅट इज फेअर इनफ, की तो तुमचा कॉल आहे एंटायरली. मी तुम्हाला असं नाही म्हणणार आहे की नाही तुमचे एक संपून जातील, हा तुम्ही बघा आता केलंच पाहिजे मूल, असं कसं तुम्ही करता, असं अजिबात नाहीये. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मेनली याचा जोपर्यंत योग्य वयात तुमचं कॉन्व्हर्सेशन होत नाही एकमेकांसोबत आणि तज्ज्ञ डॉक्टरांसोबत, तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाहीये. बरोबर.
सो आय गेस हीच काळजी आणि या पॉडकास्टमध्ये ज्या काही 2-3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या समजल्या, की बायोलॉजिकल क्लॉक आहे जे टिक-टिक करतंय, परंतु ते टिक-टिक जरी करत असलं तरी आपल्या सतसत विवेक बुद्धीने आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, की मला काय करायचंय आणि ते कसं करायचंय आणि ते कसं करायचंय ह्याची आपल्याला अडचण असेल तर त्यासाठी एक्सपर्ट्स लोक आहेत, की त्यांचे सल्ले आपण नेहमी घेऊ शकतो. आणि मॅम तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलात, की बाबा इतक्या स्पष्टपणे, इतक्या चांगल्या पद्धतीने आणि कोणतंही मध्ये आडकाठी न आणता ही गोष्ट अशी आहे तर 2+2 4 ही इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितली. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. सो मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत पॉडकास्ट पाहत आला असाल तर एक गोष्ट नक्की आहे, ते म्हणजे तुम्हाला हा पॉडकास्ट ऐकावासा वाटला असणार आहे किंवा या पॉडकास्टमध्ये काही कमतरता असेल तर ती जाणवली असणार आहे. जर कमतरता असेल तर कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर तो का आवडला हेही सांगा आणि जर तुम्हाला आणखीन कोणता वेगळा विषय सुचवायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला ते नक्की सांगा. चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला असंच प्रेम देत राहा. थँक्यू.